जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यांना शुभ सकाळ। आता आज आपण चाललेलो आहे कुर्ली देवीच्या मंदिरामध्ये आणि इथं नदी आहे। म्हणजे कोणती नदी आहे? तीच आपली तीच नदी आहे। आता ही नदी खालची मोठी नदी आहे, त्याला जॉईन झालेली तीच नदी आहे, शिवगंगा नदी। आणि आता इथून इथं नदी मस्त वेगळी मासे आहेत काय रे अमान पाजी? मस्त आहे ना नदी एकदम। हळूहळू जा, मोबाईल सांभाळ। हा मी तिथं पण नाही जाणार आहे। माशा बघतो पण दिसला पाहिजे। थांब, अरे दगड घसरतोय का? थांबा। हा का इथं पूल आहे, तुम खालती मोठी नदी आहे, ही छोटी नदी त्याला जॉईन होते। पाहिजे पडू तेवढं नको। आपण पाण्याला घाबरतोय त्यामुळे तो बाहेरच उभा आहे। दोन जण आम्ही मोबाईल घेऊन आलो ना। पाठीमागे डोंगर आहे, थांबा त्याचा पण मी तुम्हाला दावणार व्ह्यू। का आमन आला? बापरे केवढ्या ईदभर पाणी, अजून ईदभर पाण्यात पण नाही आलाय तो। हा आता मानतो आम्हाला नाही घाबरत। अजून पुढे गेल्यावर नको, उभा राहायला नाही जमत, पाण्याचा प्रेशर आहे। थंड किती आहे पाणी? एकदम बर्फासारखं थंड थंड पाणी आहे। हे बघा, मोबाईल पाण्यामध्ये बुडवून दाखवू। हे बघा, मी नाही बुडवणार आहे, मोबाईल नाही बुडवणार पाण्यामध्ये। आता इथून जायचं आहे कुर्ली देवीच्या मंदिरामध्ये। त्याच्या आधी वरती जाऊन तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, एकदम सुंदर असा मस्त असा। थांबा, मस्त असा व्ह्यू आहे। थांबा, चला पळत जायचा। ए थांब रे, कुठे गेला तो? थांबा दाखवतो मला। थांबा, थोडं लांब येते। थांबा एक मिनिट, इथून दाखवतो। इथून जाऊ ना, डोंगर आणि त्याला मस्त पैकी हार घातलेला आहे, सह्याद्रीचा झरण्याचा हार आहे त्याला। एकदम मस्त व्ह्यू होतो। कॅमेऱ्यामध्ये क्लिअर नाही दिसत असेल पण एकदम मस्त व्ह्यू, खूप मस्त वाटतं। चल पाजी, पाठचा डोंगरच नाही बघितला आपण। इकडं पण डोंगर आहे असा पूर्ण, बघल तिकडं डोंगर, नुसती हिरवळ आहे, हिरवळ। कोकण म्हणते कोकण बोलला की नुसती हिरवळ ना। त्या डोंगरावरती ऊन आहे आणि इथं ढग आलेले पूर्ण आमच्या इथं। येवा कोकण आपलाच असा। काय येवा कोकण आपलाच असा, बरोबर ना? आता इथून जायचं आपण कुर्ली देवीच्या मंदिरामध्ये। कुठून आहे वाट पाजी? वाट कुठून येते तर सांग। सरळ जायचं ना, तर सरळ याला पण नाही ते सरळ जायचं आणि असेल कुठेतरी बोलतोय। ठीक आहे, बघू आपण। मित्र आम्ही खूप पुढे आलेलो पण आम्हाला इथं मंदिर नाही दिसत आहे। पाठीबघ आम्ही हे मोठं तलाव आहे त्या साईडून दिसत होतो, तो खूप मोठा तलाव आहे, डोंगर। आणि इथून आलो आम्ही, रेंज आली पाठच्या रोडने आलो आणि इथं रेंज पण आलेली आहे आणि पण प्रॉब्लेम असा की आम्हाला मंदिर पाहिजे आहे, पण आम्हाला आडोसा पाहिजे। मेन मुद्दा म्हणजे इथं पाऊस यायला लागला, जर जोरात पाऊस आला आम्ही भिजणार आहे पूर्ण। आणि आपण पूर्ण भिजल्यावर काय होणार? आपले हे लागणार आहेत, बाकी काय कारण ते कपडे नाही वाळत आहे। बाकी कपडे काय नाहीत आपल्याकडे घालायला दुसरे। जास्त कपडे पण नाही आणले आम्ही, थोडेसे कपडे घेऊन आलो फक्त। मंदिर कुठे गायब झालं आपल्या? मंदिर नाही भेटत आम्हाला। बघा ना, इकडे जंगल आहे, सगळीकडे जंगल आहे। माती भीती असायची आणि त्याच्या पुढे एकदम मंदिर असायचं, किती पुढे होतं तरी पाणी। तेपर्यंत बघा, त्याच्या पुढे जाऊया गड्डे खाऊ। हा ठीक आहे, आता पाऊस पण वाढला, आता काय करणार आहे आपण? मला हात दुखतोय यार, मोबाईल असा पकडून दलदल नाही, नॉर्मली चिखल आहे आणि पाऊस वाढलेला आहे आणि माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाहीये। माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाहीये। आपण मंदिराकडे आलो। अरे पळू नको, चिखलात पडला तर वांदे होतील आपले। आपण मंदिरात आलो, अरे पण आलोय। ए पडशील रे आरामात। हे बघा कुर्ली देवीचा मंदिर इकडे बघा। पाऊस जास्त लागला। मंदिराच्या इथं पूर्ण पाणी आलेलं आहे। हा मंदिराच्या इथं पूर्ण पाणी आलंय, तलावाचं पाणी आलेलं आहे। इथं मंदिर आहे। हा मोबाईल पूर्ण भिजलाय।
हा आता आडोसा भेटला आपल्याला मंदिराचा. पूर्ण मंदिर पाण्यामध्ये. हा पूर्ण जॉईन झालं ना. थांबा इथं मंदिर आहे आणि इथं मंदिराच्या इकडे बावडी येते दाखवतो. आड आहे आड. आपल्या घाटाच्या भाषेत आड, इकडे बावडी विहीर. असं पाणी वाटतं ना साठलेलं, पण साठलेलं नाही, धरणाचं पाणी आहे पूर्ण हे. आणि इथं मासे पण आहे छोटे छोटे धरणाचे पूर्ण. एकदम वा पाणी केवढं येतं. आणि हे बावडे मोबाईल सांभाळ ना बघा, पाणी भरलेली आहे पूर्ण. अमन आता आपण जाणार त्या मंदिराचं नाव काय आता? आता पुढे महापुरुष आहे, इथे इसवटी आहे. ओके, अमन आता फोटोशूट करतोय. पाजी पण फोटोशूट करतोय मस्त मंदिराचे. त्याचं नाव सिद्धू आहे, सिद्धू. पण सिद्धू पाजी मस्त वाटतं ना. पाजी हे कोणतं महापुरुष? कोणतं? सवटी. ते तू कुठे जायचा? कुठे अमन? इथून आता कुठे जायचा? महापुरुषाला मंदिर देवाकडे. महापुरुष. काका नाव काय तुमचं? हा काय? विठोबा. ओके, विठोबा काका आहेत आपल्यासोबत आता. सत्यवानाचा भाव नामदेव सत्यवान. ही आमची जुनी घर. मस्त आहे रे इकडे पूर्ण झाडातून ना. झाडा आता आधी पूर्ण मोकळं होता. सोन्याचा हा इथे आलो. आमची जुनी तुळस ही आमची इथे घर होते. आमच्या घरी याकच. ओके, आमचा सगळा याकच घर. मोठाच्या मोठाचा लांबडा. ही जुनी तुळस. शाळेची बाजू ही तुळस, जुनी तुळस आमची. अजून ब्लॉग मध्ये ट्विस्ट आले त्याच्या. मग काही इतिहास माहिती पडला नाही तुला? ही आमची इथे बावडी आहे. ह्या झाडला इथे. पाया पडा तुळशीला. ब्राह्मण बलवान. आराम आता पाय बी घसरला ना. बघा हे पडलेलं आहे जुन्या घराचं सगळं. आरामात पाहिजे. हा झाडं आले पूर्ण आता इथं. मस्त कुर्ली बघा. कुर्ली असं मध्ये चारी बाजूनी डोंगर आहे सगळीकडं. कुर्ली आधी एकच मोठा होता, त्यामध्ये 12 वाड्या होत्या. धरणामुळे सगळ्या वाड्या लांब लांब झाल्या. सगळे असे वाड्यातून सगळे लांब 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 जरा गेले. हे कोणतं? ओके, हे महापुरुष इथे. आता तुम्ही तिकडे पवारवाडी मध्येच आहे ना राहायला? श्री गांगेश्वर महाराज लिंगेश्वर इसवटी ब्राह्मणकार महापुरुष महाराज की जय. महालक्ष्मी मुंबादेवी जीवदानी माती शंभो. ओम या गणपती नमः. तुला पुंडली कवरदे हरिठल श्री ज्ञानदेव परम पंढरनाथ भगवान की जय. शंभो. खूप पावा संभाळ करतो. देव पाठी शिवरा आहे.
विचारायला लागतंय. तुला प्रश्न विचारला तर चुकीचं उत्तर सांगतो मला. ते शंकराचं मंदिर नाही होतं, ते कोणतं मंदिर, वाडीतलं मंदिर आहे ते कोणतं काका? तिथं वाडीमध्ये गांगेश्वरचं. आणि मला काय माहिती. काल मी पाजीला विचारलं, पाजी मला बोला शंकराचं मंदिर आहे बघ. ओके. आणि बघा सर भारी ना, सगळीकडे डोंगर आणि मध्ये वाड्या आहेत सगळ्या, एकदम मस्त असा व्ह्यू आहे. ते नवीन मंदिर कुर्ली देवीचं बा, कुर्ली देवी. हे कुर्ली देवीचं नवीन मंदिर आहे. आता आधी जुनं मंदिर बघितलं, आता नवीन मंदिर मध्ये आलेलो आहे. देवीचा इतिहास असा, जे जुनं मंदिर आहे ना तिथे मूर्ती जमिनीतून आलेली आहे. तर आता हे नवीन मंदिर, तिथली मूर्ती नाही हलवता येत, त्यांची तिथं जमिनीमधून वरती आलेली मूर्ती नाही बघा. कुर्लीमध्ये खेकड्याला खात नाहीत, कारण ते एक देवाचं प्रतीक मानलं जातं बघा. कुर्ली देवीचे पाहायलाच आहे बघा. आता आम्ही मंदिर वगैरे सगळं फिरून आलेलो. आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे बघा. आम्ही पाहिजे मला पुढे जाऊ, तू पण दिस. गोरा दिस, थांब गोरा होते गोरा. हा गोरा झालो. आता मंदिर वगैरे सगळं फिरून आता घरी आलेलो आहे. आता जेवायचा, भुका लागल्या आता आम्हाला, भुका लागल्या आम्हाला. आता जेवणार मस्तपैकी, मग त्यानंतर जायचं मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जायचा. झाला, चला बाय बाय.